झालं मला क्लिअर, मला काय पाहिजे होतं. ठीक आहे सर, मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा, नाही 1972 लिहा, तुम्हाला काय लिहायचं. मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या. तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप, हे सगळं खोटं. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने मला हे जुनंच कशाला आणलं की त्याने नवीन 58 सांगितलं ना. आता आतापर्यंत काय दाखले दिले ते काही धरण्यास होण्यापेक्षा आतापर्यंत काय करायचं म्हणतं आम्हाला. तर तसं नाही, तुम्हाला बॅकग्राऊंड माहिती पाहिजे ना. ते तर ठीक आहे, याची कार्यवाही सुरूच ऑलरेडी त्यांनी वेबसाईटवर दिले. 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्यात, जुन्याच होत्या. पण जसं की आमची नोंद आहे पण आम्हाला माहित नव्हती, त्यांनी शोधून काढला रस्त्यावर. बरोबर. आणि आपल्या हैदराबाद जिल्ह्याच्या तसं नाहीये इथं, कागदात तसं म्हणणं नाहीये, कागदात तसं म्हणणं नाहीये. कागद आपल्याला काय करावं लागेल, 58 लाख नोंदी आपल्याला मिळाल्या. हा, त्याचं प्रमाणपत्र देऊन टाका. त्याची प्रमाणपत्र दिली आहेत ती दिली आहेत, ती नाही दिली त्यांनी करावी. हा, एकदम सोपं आहे. तसंच सोप्या पद्धतीत तेच म्हणतोय मी, रोज तेच म्हणतो. दिला पाहिजे तर ह्या पद्धतीने दिला पाहिजे. जिल्हा नोंदणी ही जिल्हा नोंदी नोंद किंवा मला साहेबांनी मंगलप्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी तिथं मुंबईत दिले. सामंत साहेब अपडेटेड आहे. सामंत साहेब आपण सोप्या पद्धतीने करूया. तुम्ही ही कशाला करताय घोळ? यादी यांच्याकडे आहे. घोळ नको दादा, ऐका ना. तो आपण बाजूला ठेवू. दादा समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिलं आमच्यात कोचून मी सोपं करतो. आता हे बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आहेत, त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिलेले देऊन टाका. तुम्हाला जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे, हार्ड डिस्क दिली आहे, नाही म्हणजे ती देणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्केट करून देतो. नाही, त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला सांगितलं आहे. 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817 सोडून 58,26,869 जे आहेत ते अपलोड झाले वेबसाईटवर. बरोबर. उर्वरित व्हायच्यात म्हणजे किती एक जास्तीत जास्त एक 7,000, 8,000, 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र किती लोकांनी मागितलं तर 14,31,634. बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा जो आता विषय आहे, आता 14 लाखांची म्हणजे मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 1,770 नामंजूरची संख्या आहे 5,000. आता आपल्या याच्यामध्ये काय 58 लाखामध्ये उरलेले जे आहे त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. 14 लाख सोडून 14 लाख आपण विषयावर आलो. 22 लाख आम्ही वाटप केले, राहिलेले द्या. ही त्याची यादी. हा, ही आजची अपडेटेड यादी. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू. बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्र मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं. तुम्हाला तुमच्याकडे तलाठी, ग्रामसेवक, यंत्रणा उभी, त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्यांना सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको. यादी लावून टाका, नाही सांगून म्हणतो आम्ही ग्रामपंचायत एके दिवसात होतं ते काम, एके दिवसात. नाहीतर मग जिल्हानिहाय जे पत्रक असतात तुमच्याकडे यंत्रणा आहे ना. सांगू ना आपण आपल्या ग्रामसेवक आणि तलाठी यंत्रणेला एका गावातली 20 सापडली. त्या 20 लोकांना आपल्या ग्रामसेवकनी तलाठीने संपर्क साधला तर तुमची नोंद सापडलेली, ग्रामपंचायतीवर तुमचं नाव लावलेलं, त्याप्रमाणे हे दाखल करा कागदपत्र चालू करा. आम्हाला 28 तारखेचं यादी नुसती द्या की 58 लाख वाटले. दादा पाहिजे तर आम्ही एवढं सोपं करू की करीनात नाही, मरमर व्हायला चालली म्हणतो ना आम्ही रोज. मिळत काय म्हणतोय आम्ही रोज तेच सांगतोय. सामंत साहेबाची आणि लाडभोची मरमर व्हायला चालली. आम्ही रोज म्हणतो ना मीडियात, काय अंधारात म्हणतो का काय. आणि आमचं तेवढंच भांडण येणं, भांडणच कोणचं आहे. सोपं पद्धत त्याच्यामध्ये राजेंना गौड भाऊ तुमच्या त्याच्यामध्ये फक्त काय करायचंय की अजून खालच्या स्तरावर जाऊन यादी द्यायची. ग्रामपंचायत लावली अपलोड झालेली आहे. हे सांगतो, शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ग्रामपंचायतला शिबिरं घेतलीत. शिबिरं म्हणतोय आता बंद पडली, परत चालू शिबिरं घेतल्या म्हणतोय. मी लाट बोलतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.